पोलीस जर जे काय बोलले ते जर उद्या सत्य आहे असं समजलं तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू अशा पद्धतीचं प्रवक्ते सांगतायत भारतीय जनता पार्टीचे। राज पुरोहित काय म्हणाले की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैशाची देवाणघेवाण करून पद दिली जातात अशा पद्धतीचा आरोप केला त्यांनी। एका मोठ्या बिल्डरचाही उल्लेख केला आणि त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैशाची देवाणघेवाण आमच्या पार्टीला होते असंही सांगितलं। म्हणजे जर हे जर सत्य असेल तर आम्ही राज पुरोहित यांच्यावरच कारवाई करू अशा पद्धतीचं अजब पद्धतीचं विधान ते करतायत। यामध्ये काही अर्थ नाही। एकूण आता सदाभाऊ म्हणाले त्यांचं अजून म्हणजे त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे, त्यांना कुठेतरी सहभाग मिळायला अपेक्षा आहे, त्यामुळे त्यांना नेमकं भारतीय जनता पार्टीबद्दल काय बोलावं हेच त्यांना सुचत नाहीये। वास्तविक जर पाहिलं तुम्ही विरोधात असताना आंदोलन उसाचं दुधाचं आज आम्ही करतो। माझं पूर्ण खरं जर म्हटलं तुम्ही रस्त्यावर या ना, साखर कारखाने तुमच्या ताब्यात आहेत, दुधसंघ तुमच्या ताब्यात आहेत, लोकांनी आज एफआरपी तुम्ही केलेलं नाही, लोकांनी असं नाही कौल दिला नाही आमचं। मग तुम्ही रस्त्यावर या ना, मग हे प्रश्न घेऊन आज आम्ही भाजप बरोबर असलो तरी आज आम्ही रस्त्यावर आहे। मग तो कांद्याचा प्रश्न असेल ना, दुधाचा असेल, आमदारकी देऊन गप्प बसवलं, परत मेटे साहेबांना आमदारकी देऊन गप्प बसवलं। महादेव जानकर हे यांच्याबरोबर कशासाठी आले? धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आले। पहिल्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राच्या धनगर समाजाला आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल असं आश्वासन उपोषण सोडताना लाखो धनगर समुदायापुढे दिलं होतं। किती कॅबिनेट झाल्या हे सुद्धा लोक नाराज आहेत आणि त्याच्यामुळं हे सगळं जे आहे ना बीजेपीनं फक्त आश्वासनं दिलेली आहेत, त्यातली एकही गोष्ट पूर्ण करू शकले नाही। उलट आता भ्रष्टाचाराची प्रकरण